हे सगळे जे पोल आहेत ते खोटे आहेत, फ्रॉड आहेत असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। ते म्हणतात आमचं सरकार येईल। कसं पाहताय तुम्ही संजय राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रिया? नाही, संजय राऊत म्हणतायत हा फ्रॉड आहे, पण आम्ही म्हणतो संजय राऊत गॉड आहे। म्हणजे संजय राऊत जे आहे ते राजकारणामधले गॉड आहे, ते आता ते त्यांचं सगळ्यांचं चाललेलं आहे। माननीय मल्लिकार्जुन खरगे म्हणतायत की आमच्या 295 जागा येणार आहेत, आमचाच प्रधानमंत्री होणार आहे। ठीक आहे, तुमचा झाला तर आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी येऊ, परंतु जे एक्झिट पोलचे रिपोर्ट आहे ते सगळे खोटे आहेत असं म्हणता येणार नाही आहे। काय थोडा बदल त्यामध्ये मागे पुढे असतोही। ज्या लोकांची त्यांनी चर्चा केलेली असते ते मतदार अनेक वेळेला त्या एका बाजूचे असतात असं असू शकतं आहे, परंतु एक्झिट पोल जे असतात ते सगळे एकदम खोटे असतात असं अजिबात नाही। त्यामुळं संजय राऊत यांच्या मताशी मी सहमत नाही। संजय राऊत यांनाच वाटत होतं की त्यांनाच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनायचं होतं। सामनाचं संपादक एवढं मोठं आहे की ते मुख्यमंत्रीपेक्षा मोठं आहे। त्यामुळे सामनाचं संपादक सोडून त्यांना मुख्यमंत्री मागच्या व्हायचं होतं। पण आता जर एक्झिट पोल जर असे आले किंवा उद्या 4 जूनला खरोखर मतमोजणीनंतर जे आकडे येतील ते आकडे पाहिल्यानंतर संजय राऊतचे डोळे एकदम बंद होतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळं मला वाटतं की एक्झिट पोलच्या रिपोर्टवर आमचा पूर्णपणे अविश्वास आहे, अजिबात नाही आहे। त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, पण मी फक्त उदाहरण दिलं की मागच्या वेळेला जे एक्झिट पोल असे झाले होते मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे, तरी तिथं बीजेपीचं सरकार आलं, एनडीएचं सरकार आलं। म्हणून एक्झिट पोलवर आपला पूर्णपणे विश्वास नाही असं अजिबात नाही आहे। आमचा पत्रकारांशी जवळचा संबंध आहे, ते एवढं खटाटोप करून सगळे रिपोर्ट घेत असतात। त्यामुळं संजय राऊत यांच्या मताशी आपण सहमत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।